प्रश्न पहिला, गुळाच्या चहाने शरीराला कोणता फायदा होतो? ऑप्शन आहेत ए. वजन कमी होते, बी. मधुमेहापासून बचाव होते, सी. सांधेदुखी कमी होते, डी. वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. वरीलपैकी सर्व. प्रश्न दुसरा, असा कोणता प्राणी आहे जो दूध आणि अंडी दोन्ही पण देतो? ऑप्शन आहेत ए. शहामृग, बी. प्लॅटिपस, सी. घुबड, डी. कासव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्लॅटिपस हा प्राणी दूध आणि अंडी दोन्ही पण देतो. हा प्राणी त्याच्या त्वचेच्या छिद्राद्वारे दूध देतो. प्रश्न तिसरा, सर्वात जास्त चिडणारा प्राणी कोणता आहे? ऑप्शन आहेत ए. अस्वल, बी. माकड, सी. वाघ, डी. हरिण. जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. माकड हा सर्वात जास्त चिडणारा प्राणी आहे. प्रश्न चौथा, कोणत्या देशात जिम करणे हा अपराध मानला जातो? ऑप्शन आहेत ए. रूसमध्ये, बी. कोरियामध्ये, सी. इटलीमध्ये, डी. थायलंडमध्ये. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. कोरियामध्ये जिम करणे हा अपराध मानला जातो. प्रश्न पाचवा, कोणत्या प्राण्याच्या रक्ताचा रंग हा हिरवा असतो? ऑप्शन आहेत ए. खेकडा, बी. झुरळ, सी. सरडा, डी. पाल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. सरडा. मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न सहावा, कोणत्या देशातील लोक एसीचा सर्वात जास्त वापर करतात? ऑप्शन आहेत ए. अमेरिका, बी. चीन, सी. फ्रान्स, डी. इटली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. अमेरिका या देशातील लोक एसीचा जास्त वापर करतात. प्रश्न सातवा, कोणत्या देशात डासांचा उत्सव केला जातो? ऑप्शन आहेत ए. भारत, बी. जपान, सी. चीन, डी. रूस. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. चीनमध्ये डासांचा उत्सव साजरा केला जातो. प्रश्न आठवा, हृदय व त्याच्या आजाराच्या अभ्यासाला काय म्हटले जाते? ऑप्शन आहेत ए. न्यूरोलॉजी, बी. कार्डिओलॉजी, सी. ऑर्निथोलॉजी, डी. डर्मेटोलॉजी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. हृदय व त्याच्या आजाराच्या अभ्यासाला कार्डिओलॉजी असे म्हटले जाते. प्रश्न नववा, जेवणाआधी आल्याचा तुकडा मीठ लावून खाल्ल्यास काय होते? ऑप्शन आहेत ए. सर्दी थांबते, बी. पित्त वाढते, सी. भूक लागते, डी. ताप जातो. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. जेवणाआधी जर आल्याचा तुकडा मीठ लावून खाल्ल्यास तर आपल्याला भूक लागते. प्रश्न 10वा, गुलाबांचा बगीचा भारतातील कोणत्या शहराला म्हणतात? ऑप्शन आहेत ए. चंदीगड, बी. इंदोर, सी. दिल्ली, डी. लखनऊ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. चंदीगडला गुलाबाचा बगीचा असे म्हटले जाते. प्रश्न 11वा, सामान्य वयाच्या मनुष्याच्या हृदयाचे वजन साधारणतः किती असते? ऑप्शन आहेत ए. 150 ग्राम, बी. 240 ग्राम, सी. 350 ग्राम, डी. 500 ग्राम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. 350 ग्राम असते.
प्रश्न 12वा, असे कोणते झाड आहे जे धुळीचे प्रदूषण रोखते? ऑप्शन आहेत ए तुळशी, बी आंबा, सी पिंपळ, डी कडुलिंब. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. कडुलिंब हे झाड त्याच्या पानांद्वारे धुळीचे प्रदूषण रोखू शकतो. प्रश्न 13वा, कोणता प्राणी त्याच्या जिभेने वास घेतो? ऑप्शन आहेत ए मगर, बी साप, सी कासव, डी जिराफ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी साप. प्रश्न 14, जगातील सर्वात बुद्धिमान देश कोणत्या देशाला म्हणतात? ऑप्शन आहेत ए कॅनडा, बी हाँगकाँग, सी इटली, डी जपान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हाँगकाँग. प्रश्न 15वा, घड्याळाचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहेत न्यूटन, बी थॉमस, सी राईट बंधू, डी पीटर हेनलिन. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. जर्मनीमधील पीटर हेनलिन यांनी घड्याळाचा शोध लावला. प्रश्न 16वा, मानवी दाताचे रक्षण करणे हे कोणत्या खनिज द्रव्याचे कार्य आहे? ऑप्शन आहेत ए फ्लोरीन, बी आयोडीन, सी सोडियम, डी वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फ्लोरीन. या खनिज द्रव्याचे कार्य हे दाताचे रक्षण करणे आहे. शेवटचा प्रश्न, भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे? ऑप्शन आहेत ए गंगा, बी यमुना, सी ब्रह्मपुत्रा, डी कावेरी. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी यमुना. ही नदी भारतातील सर्वात प्रदूषित नदी आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.